पुण्यात मतदारांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। ज्येष्ठ नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, तसंच लग्न असलेल्या एका नवरीनंही मतदान केलं। आजींनी सर्व मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं। या सगळ्यांना जे मतदानाचं आवाहन केलेलं आहे त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। पुणेकर पुढच्या 5 वर्षांसाठी त्यांचे कारभारी आज निवडणार आहेत। त्यासाठी सगळी यंत्रणा या ठिकाणी सज्ज झाली आहे। पुण्यामध्ये 3431 मतदान केंद्र आहेत। त्यावरती 10,000हून अधिक पोलीस कर्मचारी आणि 20,000च्या आसपास हे सगळे निवडणूक विभागाचे अधिकारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेत आणि सकाळी सकाळी मोठा उत्साह पुणेकरांचा मतदानासाठी दिसून येतोय। याला काही कारणही आहेत। मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पुण्यात अनेक संघटनांनी अनेक संस्थांनी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्यात। जसं की मल्टीप्लेक्समध्ये आज मतदान करणाऱ्यांना 15% सूट असणार आहे, हॉटेल्समध्ये सूट असणार आहे, पेट्रोल पंपांवरती सूट असणार आहे। एवढंच नव्हे तर ज्या ठिकाणी काही खरेदी करायची आहे अशा मॉल्स मध्ये देखील आज मतदान करणाऱ्यांना सूट असणार आहे आणि त्यामुळे इथं ही मतदारांची रांग आपण पाहू शकतो। या सगळ्या लोकांनी मतदान केलेलं आहे। आजी केलं मतदान हे करायलाच पाहिजे, कारण आपला हक्क आहे मतदानाचा। मतदान कधीही बुडवायचं नाही। माझं वय आहे 85, तरी पण मी आले, सगळ्यांनी यावं ही नम्र विनंती। आणि त्याचबरोबर या इथे ज्या आहेत त्या नवरी आहेत, आज त्यांचं लग्न आहे। या ठिकाणी अगदी नवरीच्या सगळ्या वेशामध्येच ते आलेले आहेत। हातामध्ये बांगड्या आहेत, मेहंदी आहे। काय आज पहिल्यांदा मतदान आणि पुन्हा लग्न? हो, ऍक्च्युली मध्येच हे आलं मतदानाचं, पण इलेक्शन हे महत्वाचं वाटलं मला, म्हणून मी फर्स्ट मतदान देऊन मग लग्न करणं। गुड। तर या 85 वर्षांच्या आजी आणि या आज नवरी बनलेल्या ताई ज्यांचाच लग्न आहे, यांचा आदर्श सगळ्या मतदारांनी आज घ्यावा आणि मतदानाचा आपला हक्क बजवावा, हेच या चित्रावरून आपल्याला म्हणता येईल। कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।